ग्लोबल सिटी पार्कमध्ये 4 वर्षांपासून केबलचा प्रश्न कायम. नागरिकांची MSCB कार्यालयावर धडक. ग्लोबल सिटी पार्क परिसरात मागील 4 वर्षांपासून केबल संबंधित समस्या कायम असून याबाबत अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. वारंवार तक्रारी करूनही समस्या न सुटल्यामुळे संतप्त नागरिकांनी अखेर MSCB कार्यालयात भेट देत आपला निषेध नोंदवला. यावेळी अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली. तसेच समस्या लवकरात लवकर सोडवली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या भेटीदरम्यान पुरी राम, प्रवीण राठोड, आकाश कुसमाडे, भूषण महाजन, अमोल जाधव, बाळासाहेब मानवतकर, अनंतराव लुटे, अंकुश देशमुख, ज्ञानदेव कराळे, राजेश जाधव, योगेश देठे, किशोर तराळ, विक्रम शिंदे, गजानन बोटके व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार. हिंदवी न्यूजच्या माध्यमातून आज आपण या रांजणगावमधील आपल्या कमळापूरमधील गावामध्ये आलेलो आहे. तसंच ग्लोबल कॉलनी म्हणून या कॉलनीचं नाव आहे. तसंच या लोकांची काहीतरी समस्या आपण ते जाणून घेणार आहोत. काय सांगणार साहेब? सर, आम्ही MCB ऑफिसला आतापर्यंत ऑनलाईन अर्ज आणि स्वतः लिहून सुद्धा अर्ज केलेले आहेत. त्याला तुमचा problem आतापर्यंत काय? आमचा प्रश्न एकच आहे, आमचा तिन्ही फेस मिळून एकच फेस, तिन्ही गल्ल्या मिळून एकच फेस चालतो. आतापर्यंत त्याला अर्ज देऊ देऊ थकून गेलो. त्याचा आतापर्यंत मी त्याचा प्रश्न सॉल्व्ह केलाच नाही डीपीचा. अखेर शेवटी तिन्ही फेसवर एका फेसवर 3 गल्ल्या चलून चलून डीपी फुटून गेली आमची. तरी त्यांनी अजून प्रश्न सॉल्व्ह केलेला नाही आमचा. त्यांनी फक्त आम्हाला वरून लाईट टाकून द्यावा हीच आमची मागणी त्याच्या पुढे. या परिसरात किती घरं आहेत? या परिसरात 100 ते 100 घरे आहे. मग आता हे डिपा जळले तर तुम्ही काय करणार आता? आता काहीच नाही, MCB ऑफिसला जाऊन आम्ही डबल एक अर्ज देऊन टाकणार. तर संध्याकाळ डीपी बसली तर ठीक, नाही तर पुढचा निर्णय काय होईल त्याचा डायरेक्ट संभाजीनगरला जाऊन अर्ज देऊन टाकणार डबल आम्ही. 4 वर्षापासून पाठपुरावा करतात तुम्ही? 4 वर्षापासून म्हणजे एका फेसवर 4 वर्षापासून 3 गल्ल्या चालू आहेत. तीन झाले. आपलं नाव? माझं नाव राम विष्णुपुरी. आपण या पाहू शकता या ग्लोबल कॉलनीमध्ये 4 वर्षापासून डीपीचा प्रश्न आहे यांचा. हे 4 वर्षापासून इथं राहत आहे. 100-150 घरं आहे व सकाळी डीपी जळली आहे. त्याच्यामधून ऑइल बाहेर येत आहे असं ते सांगत आहेत. आपण पाहू शकता हिंदू न्यूजच्या माध्यमातून.